नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपले मित्र हरदेश सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन अपडेट आणि नवीन न्यूज घेऊन मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024 जे आता आगामी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये किती जागा असणार आहे मुंबईसाठी, किती जागा असणार आहे महाराष्ट्र राज्यासाठी संपूर्ण, तर आपण हे पाहणार आहे। मुंबई पोलीस शिपाईचे सर्वाधिक पद जशी पाठीमागच्या वेळेस जवळजवळ 7076 पद मुंबई पोलीस शिपाई आले, तसेच यावेळेस सुद्धा जर जाहिरात आली लवकर तर मुंबई बरोबरच इतर राज्यांचे पण जाहिराती येतील आणि त्यामध्ये सर्वाधिक पद पुन्हा एकदा मुंबईलाच असणार आहेत, कारण का येणारी जाहिरात सुद्धा मोठी असण्याची शक्यता आहे। आणि RTI मधून माहिती समोर आलेली मित्रांनो, कशा पद्धतीने मुंबईमध्ये अजूनही किती पद रिक्त आहेत, टोटल अधिकारी वर्ग प्रवर्ग सर्वांची मुंबईमध्ये एकूण टोटल किती पद रिक्त आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहेत। तर आपण पाहू शकता मुंबई पोलिसांची तब्बल 12,899 पदे रिक्त, पूर्णपणे जाणून घेणारे तपशील। मुंबई शहराची कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका ही महत्त्वाची आहे, त्यामुळे ही जी सर्व पद आहेत ही सर्व पद भरणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 12,899 मध्ये पोलीस शिपाई पदाला किती आपल्या वाट्याला आहेत, बाकीचे अधिकारी वर्ग किती आहेत, हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी अजून आपल्या संपर्कात नसतील व्हॉट्सअपच्या त्यांनी 9765853675 या नंबरला लगेच व्हॉट्सअप SMS करा, आपलं नाव आणि जिल्हा कळवा आणि रोजच्या अपडेट घरबसल्या मोफत मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण पाहत असाल की 12,899 पद पूर्णपणे पद जे आहेत ती 12,899 पद काय त्या ठिकाणी पूर्ण पद रिक्त आहेत। तर त्या रिक्त पदांचा तपशील आता आपण कशा पद्धतीने काय ते सगळं काही जाणून घेऊया। पहा या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय मित्रांनो, तर देवेंद्र कोलटकर जे 24 तास मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करत असतात। आंदोलन असेल, मोर्चे असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम, अशा वेळी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात। अशा वेळी पोलिसांवर प्रचंड ताण असतो, कमी मॅनपॉवर असताना त्यांना लाखोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागते। गर्दीला नियंत्रणात ठेवण्याचं काम सुद्धा पोलीस करत असतात। आता पोलिसांची रिक्त पदांची माहिती समोर आली आहे। भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही पद तात्काळ भरणं गरजेचं आहे। RTI मधून ही माहिती समोर आली असून यावर मुख्यमंत्री गृहमंत्री काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते आणि आज मी तीच अप्पर पोलीस आयुक्तापदापासून तर शिपाई पदापर्यंत 12,899 पद या ठिकाणी मुंबईचे काय आहेत, 12,899 पद टोटली काय या ठिकाणी रिक्त आहेत। तर त्या पदांच्या संदर्भात सांगायचं झालं तर मुंबई शहराची कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, आपल्याला पण माहिती आहे। आणि 12,000 पद जे रिक्त आहेत शिपायापासून हे उघड झालं आहे। RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती मागवली होती, त्यांना अनुसरून हे उत्तर देण्यात आले आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे। RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती। मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांस 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली, म्हणजे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतचीच रिक्त पद पहा किती आहेत। यात एकूण मंजूर पदांची संख्या 51,308 आहे आणि यात 38,409 कार्यरत आहेत। मंजूर टोटल संख्या ही 51,000ची आहे आणि 38,000 कार्यरत आहे, म्हणजे 12,899 पद आजही मुंबई पोलीस दलामध्ये रिक्त आहे। मुंबई पोलीस दलात आजही रिक्त असणाऱ्या पदांची संख्या आहे 12,998 ओके 899 सर्वाधिक रिक्त पदे ही पोलीस शिपायांची आहेत। पोलीस शिपाईची 28,938 पदे मंजूर असून यापैकी 17,823 कार्यरत पदे असून 11,115 पदे रिक्त आहेत, म्हणजे आज रोजी मुंबई पोलीस दलामध्ये 11,000 पदे हे पोलीस शिपाई पदाचे रिक्त आहेत। 12,899 हे जरी सगळे असले, PSI असन, DYSP असन, SP CP हे असतील, मात्र फक्त पोलीस शिपाईची पद आज सुद्धा मुंबई पोलीस दलात 11,000, तुम्ही या ठिकाणी आकडा पाहू शकता, 11,115 पदे रिक्त आहेत। आणि हे पद त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची 3,543 पदे, म्हणून येणाऱ्या आगामी कंबाईनची याड ही 896 900 जागांची PSIची असणार आहे आणि फक्त 2,318 कार्यरत पद आहेत PSIची सुद्धा, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे आत्ताची जर जाहिरात आली तर कमीत कमी 2-4 हजार पद हे परत मुंबई पोलीस शिपाईसाठी या ठिकाणी असू शकतात। अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। पोलीस निरीक्षकांची 1,090
मंजूर पदं असून त्यापैकी 313 पदं रिक्त आहे पोलीस निरीक्षकांची. सध्या 977च पोलीस निरीक्षक कार्यरत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांची 141 पैकी 29 पदं रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची 43 पदे मंजूर असताना 39 पदं कार्यरत आहे आणि यात 4 पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त यांचे 12 पैकी फक्त 1 पद रिक्त आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं तर मंजूर पदे हे पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही, पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे असे मत अनिल गलगले यांनी व्यक्त केले आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल असं सुद्धा गलगले यांनी या ठिकाणी भाषणामध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही जी माहिती होती मित्रांनो, ही माहिती RTIच्या माध्यमातून आलेली आपल्यापर्यंतची संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आणि त्या माहितीनुसार मित्रांनो मुंबई पोलीस दलामध्ये 11,115 पोलीस शिपायाची पदं रिक्त आहे आणि बाकीची इतर पदं अशी एकूण 12,899 पदं मुंबई पोलीस शिपाई दलामध्ये काय आहेत मित्रांनो आजच्या घडीला रिक्त आहेत. म्हणजे आगामी जाहिरात जर आली फेब्रुवारी मार्च मध्ये जर जाहिरात पडली मे बी मार्चला, तर आचारसंहिता लागू राहिली आय थिंक. जर त्यामध्ये जर जाहिरात पडली तर लक्षात घ्या नक्कीच मुंबई पोलीस शिपाईचेच एकट्या मुंबईचेच 11,000 पदं रिक्त आहे आणि असे बाकीचे जे म्हणजे जवळजवळ 20,000च्या आसपास जाहिरात आली तरी काही असं वेगळं काही वाटणार नाही, कारण का पदच तेवढं रिक्त आहे. आता 11च्या 11 ते भरणार आहे, पण आपण ते असं समजू की आता 7,000 भरले त्यातही अजूनही एवढे जर रिक्त आहेत आणि ही बातमी आत्ताची लेटेस्ट म्हणजे 11,000 5,000 जरी घेतले तरी मुंबईला चांगल्या जागा यावेळेस पोलीस भरतीमध्ये येऊ शकतात. लक्षमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो आपली तयारी आपली भरतीची तयारी जोरदार चालू ठेवा. नवीन बॅचेस नवीन पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचा, ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी लेखी चाचणी सगळ्याची तयारी जोरदार आणि प्रॉपर तयारी करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी होणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला खाकी वर्दीचं स्वप्न आपलं पूर्ण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा आणि समोर मी जे पुस्तकं देतोय ते पुस्तकं पण पहा, जेणेकरून पुस्तक आणि बॅचचं पण तुम्हाला समोर मी सांगतो ते पण तुम्ही त्याचा लाभ घ्या. ओके, धन्यवाद. पहा मित्रांनो मिशन खाकी बॅच 1 म्हणजेच महाराष्ट्रात सुरू असलेली सध्याची ऑनलाईन बॅच का मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. मित्रांनो त्याचं कारणच असं आहे का गुरुकुलमध्ये जे गुरु आहेत आपल्याला शिकवणारे हे एकदम टॉप एज्युकेटर आहेत का ज्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा मोठा असा अनुभव आहे. आणि मित्रांनो 1 वर्ष कालावधी असणारी एकमेव ऑनलाईन बॅचचे 2 आणि 3 वर्ष महिन्याचे कालावधी असतात. या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का फक्त 500 रुपयामध्ये ती बॅच आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस म्हणजे तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता. अशी ही मिशन खाकी बॅच 1 सुरू झालेली आहे. आता पण तुम्ही बॅचला लगेच ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पण साकार करण्यास या बॅचचा खूप मोठा फायदा घेऊ शकता. मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही 8600603715 या नंबरवरती संपर्क करून आपण अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला प्रवेश जर करायचा असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन गुरुकुल विबिसर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही हे सर्व कामं व्यवस्थित करा. बॅचचा पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार, कारण मी त्या दिवशी पण सांगितलं का बॅच महत्त्वाच्या असतात. आपल्याला थोडंसं डायरेक्शनमध्ये मिळण्याचं काम या बॅचमध्ये मिळतं आणि हे संपूर्ण शिक्षक गुरुकुलचे जे आहे ते टॉपर एज्युकेटर आहेत, चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांनी आपापल्या विषयात आणि आपापल्या कामकाजामध्ये पूर्णपणे मातब्बर आणि नाव कमवलेले असे हे संपूर्ण एज्युकेटर आहे. फक्त 500 रुपयात वर्षभर बॅच आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, अनलिमिटेड लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात बुकच्या संदर्भात बरेच विद्यार्थी कायम विचारणा करत असतात. तर मित्रांनो हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा ना आणि भरती व्हा मित्रांनो, कारण का अतिशय चांगलं असं पुस्तक स्मार्ट बुक सिद्धेश्वर हाडबे सरांचं हे सिरीजचं हे स्मार्ट बुक विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणारं 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाले मित्रांनो. लेटेस्ट 2023ची ही आवृत्ती मित्रांनो 23च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण सुद्धा आहे मित्रांनो. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो सगळं काही सोबत. आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्न स्मार्ट QR कोडसह तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण मित्रांनो हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्र भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त 40,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते लगेच पुस्तक काढून देतील. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. नक्की हे सुद्धा पुस्तक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके.